आज आपण पाहूया उरलेल्या चपातींपासून वडे कसे बनवायचे। बटाटा वडा बनवूया। इथे माझ्याकडे 2-3 उरलेल्या चपात्या होत्या सकाळच्या, त्याचे मी संध्याकाळी वडे बनवत आहे, बटाटा वडे। त्याच्यासाठी हे मिक्सरमधून मी चपात्यांचा मी हे करून घेतले, चुरा करून घेतलेला आहे। त्यात 2-3 बटाटे उकडून टाकलेले आहेत चपातीच्या चुऱ्यामध्ये आणि मॅश करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकीकडे कढई ठेवली आहे, त्यात राई टाकलेली आहे, थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं आहे, नाही तर मग तेलकट होतील वडे। मिरची टाकलेली आहे, राई टाकली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, हळद टाकली आहे। इथे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आपण जो चुरा केला आहे बटाटा आणि चपातीचा तो टाकायचा आहे, परतून घ्यायचं आहे। थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर पसरून टाकली आहे वरून, परत परतून घ्यायचं आहे आणि एका ताटात परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। थंड झाले की ह्याचे ताटात काढून घ्यायचे आहे। थंड झाले की छोटे छोटे आपल्याला वडे करून घ्यायचे। तिथे अशा प्रकारे वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला त्याचे। इथे मी बॅटर करून घेत आहे बेसनचं, चण्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतले, हळद घेतली, मीठ घेतले। मीठ थोडंसं टाकलेलं आहे कारण जो आपण चुरा केला आहे, जे बटाटे वडे केले त्याच्यात मीठ टाकलेलं आहे थोडंसं, नाही तर मग वडे खाडत होतील। मिक्स करून घ्यायचं आणि एक एक वडा तळून घ्यायचा आपल्याला। हे बघा अशा प्रकारे वडे मी तळून घेतलेले आहेत। हे बघा एक एक वडा तळून घ्यायचा आहे। तुम्ही करा, तुम्हाला आवडेल। शिळ्या चपातींपासून बटाटे वडे सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते। पावसाळ्यात खायला छान लागतात। तसाही पाऊस पडतोय मे महिन्यात, त्यामुळे मी बटाटे वडे केले शिळ्या चपातींपासून। चपातीचाही वापर झाला इथे आणि वडेही छान झालेत बघा। तुम्ही करा, तुम्हालाही आवडेल चपातींपासून बटाटे वडे। इथे मी चटणी वगैरे काही केलेली नाही आहे, तुम्ही चटणी, हिरवी चटणी, सांबार ह्याच्यासोबत बटाटा वडा खाऊ शकता। अशा प्रकारे मी बटाटे वडे केलेले, तळून घेतलेले शिळ्या चपातीपासून बटाटे वडे। तुम्ही करा, तुम्हाला आवडेल।